न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। ऊस गाळप हंगाम बंद होऊन सुद्धा ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस बिले भैरवनाथ शुगर संचलित ढोकी, वाशी आणि सोनारी येथील साखर कारखान्यांनी अद्यापर्यंत दिलेली नाहीत। या ऊसाची जवळपास 8,16,00,000 रुपयांच्या बिलांचे थकीत रक्कम शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहे। ती रक्कम शेतकऱ्यांना मिळावी अशा मागण्यांचे निवेदन साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या वतीने पुणे येथील कार्यालयात बुधवारी देण्यात आले। येत्या 30 जुलैपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस बिले दिली नाहीत तर 31 जुलैपासून शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। साखर आयुक्तांना निवेदन देताना परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयकुमार जैन, संचालक शंकर जाधव, रईस मुजावर, भालचंद्र पाटील उपस्थित होते। भैरवनाथ शुगर संचलित तेरणा सहकारी साखर कारखाना ढोकी 2 कोटी रुपये, भैरवनाथ शुगर संचलित शिवशक्ती सहकारी साखर कारखाना वाशी 3,60,00,000 रुपये आणि भैरवनाथ शुगर वर्क सोनारी 2,50,00,000 रुपये या सर्व युनिटची FRPची एकूण 8,16,00,000 रुपये आणखी दिले नाहीत। सध्या शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून रोज साखर कारखान्यांच्या दारात शेतकरी हेलपाटे मारतायत। शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, मुलांच्या विवाहासाठी, शेतीमध्ये भांडवलाची अत्यंत आवश्यकता असताना साखर कारखान्यांनी अद्यापर्यंत बिले दिलेली नाही। तिन्ही साखर कारखान्यांना बिले देण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा 30 जुलैपासून शिवसेना स्टाईलने आंदोलन करून साखर आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। परंडा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांच्या सहकारी साखर कारखाने असलेल्या तेरणा आणि वाशी आणि त्यांच्या वैयक्तिक मालकीचा असलेल्या सोनारी कारखान्याची जवळपास शेतकऱ्यांची FRPची 8,16,00,000 रुपये जी थकीत रक्कम आहे ती मिळावी म्हणून काल आम्ही शिवसेनेच्या वतीने साखर आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे की येत्या 8 दिवसात त्यांनी त्या थकीत रकमेचं शेतकऱ्यांना ती रक्कम अदा करावी, अन्यथा आम्ही नक्कीच तिथं साखर आयुक्ताला समोर जाऊन शिवसेना स्टाईल आंदोलन करणार आहोत अशी तंबी सुद्धा आम्ही त्यांना देऊन आलेलो आहे। आणि हा आमच्या आंदोलनाचा पहिला टप्पा राहणार आहे की बाबा आता शेतकऱ्याची FRPची रक्कम मिळावी आणि तदनंतर ही FRPची रक्कम मिळाल्यानंतर आमच्या आंदोलनाचा दुसरा टप्पा असा राहील की बाबा जो ऊस दर त्यांनी जाहीर केलेला होता तो देखील अद्यापपर्यंत ह्या भूम परंडा वाशीमधील शेतकऱ्यांना मिळालेला नाही। त्याच्यामुळे तो जर मिळाला नाही तर नक्कीच आम्ही या तिन्ही तालुक्यामध्ये मोठ्या स्वरूपाचं आंदोलन शिवसेनेच्या वतीनं निश्चित रूपानं करणार आहोत। संपादक आशुतोष बनसोडे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।